हे खासो नाही समासाई म्हटलं का असं वाटलं पाहिजे. वरती जाताना आपण 1 किलो वजन नेऊ शकतो, तर रिकामं झालेलं 25 ग्राम खाली काय घेऊन जाऊ शकत नाही. मी थोडंसं सांगितल्यानंतर प्रत्येकच्या लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मराठीत बोलतो प्रत्येक लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. लिहून घे, तुला काय लिहून देऊ का मी? काय बोलतो ना मी, थांब ना. सुचव. हॅलो मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. शुभम आपण कुठे चालली ती कोणा काढलं ना बहुतेक, म्हणजे कुठल्या गडीत आला आपण आपल्याला माहित नाही. आपण कुठे चालले काय माहिती वाटलं नाही. आपण हा तोड घेऊन चालले का आपण? हे बघ आपल्या ज्याला पेट्रोल पाहिजे ते आत्ताशी आली झाली. पेट्रोल अशी आली आत्ताशी. हे कुठे आहे आपल्या राणे? कोणागड किती किलोमीटर लांब येत ना? किती किलोमीटर आहे? असं 25 किलोमीटर. आपली वाट बघते वाटते, आपण लई निवांत आली. पाहुणा धरण नाही, पाहुणा धरण दिसत नाही. काही दिसते आला उन्हामुळे काय दिसत ना, काही रेकॉर्ड होते काय नाही. पाहुणा धरण दिसतो वाटतं, दिसते आला बरं किती तिकडनं आता गोष्ट त्याची सँडल आला का तू? वा धन्य धन्य मागलीस ना मागली. दूध प्यायचं तुला राहण्या किती आहे? कोण म्हणलेलं? मी म्हटलं तुम्ही कधी ते एवढं सावड कधी फिरतो एवढं म्हणा. जर खाऊन आला असतं ना लंका लागली असते. चढला नसता बाबू कपडा काय साहिल चल. ते जाम झाली रे बाबू. चल म्हट गेला म्हणले जायचं. चल साहिल थोडंच राहिलं. सायला वरती वेळ घालून भेटेल. साहिल चल रे. साहिल नोका आणला. जाम झाला बघ तो. हा जिम बिम लावून काय केलं? रोज जाता काय कुठे गेलं जिम तू? रोज जाता.
आपण विदाउट जिम चढलो मग तो घरीच पडली ते थकलं ते तर संपला गेला. अरे चाललो सुरू पण आला चला लय आंबे जवळ आहे. थोडीच पण तो दिसला का असं बसतो आपण ते टोक वरचं हा मग काय असं हा काय आलं का हे काय जवळच आहे. म्हणताना असं माहिती इथून इथपर्यंत रोड बघ. इथून इथपर्यंत रोड बघतो चला पोहोचलोय काय 2 मिनिटात बोलून जायला पण तेल पाटक्यात. इकडं इकडनं इकडनं लाव फोन लाव. आपला सस्ता ब्लॉगर येते का मैं पकड़ 1 घंटा ऐसे मतलब 1 घंटा मेरे को तैयार होने में लगा. मेरे को भी मालूम नहीं कैसे लगा यार. 6:30 कॉल किया फिर सो गया. 6:30 बजे मेरे को प्रतीक ने कॉल किया था. बहुत तक चुका साहिल की वाट देखो. साहिल क्या हा असं वाटत चला सर सर असं तिला पुढे गेली दिसणं पण आली रेलिंग पण काही विषय नाही. ए बॅग ना राणे बॅग घे ना आला बॅगेवरती मागे टाकली तुम्ही अशी पुढे चालले का पट्ट तुम्हाला चला बॅग बॅग मार बॅग थांबलोय जरा आणि 2 जण खाल्ल्यावरती चालायचं थोडं थोडं बाकी थोडं चालायचं बाकी आहे. चलो आपल्या 2 जण येत आहे. चला वरती भेटू जरा. फोटो मारी वर्ष आहे चावून एवढं पण चढलोय जायचं वरती. आता 2 येईन तेव्हा चला चला हाय तर वर चला. ए माझ्याकडे बॅग आहे आधीपासूनच. ए सूर्य बॅग घे चढवला आता एवढं. थोडीशी बॅग घ्या चल थोडीशी घे चल. आम्ही काम करतो थोडं. मी पण नाही चढवणार एवढी. दे वाले करवाने आहे भक्कम. एक पाण्याची बॉटल घेतला. पाणी नको बघताय त्याला बक्षीस झाले. पाण्याची बॉटल प्यायला घेतोय पाणी. आता नको घे थोडी जाऊन निवांत. हनुमान मंदिर आलं आपलं. श्रीराम मंदिर आहे. ए रोने पाणी का पाणी तिथं बसतो भांडणे झाले पुढं सरळ आहे काय तुला
जरे गाडी चल वरती बघून येऊ चल यायला इथं आला आणि एवढी साठी थकतो चल केस पिकले चल कापणे एंट्री करतील लोकांची असं घामा वरती गेला असं सोडताना काढू होता भाऊ एक कान वरती एक कान खालती योगेश भाई का एक कान नीचे एक कान ऊपर एक ये देखो ढगात नायक स्वर्गात काय हाँ ना तीच फीलिंग है गाइस इधर पानी का टाका है ओह इधर इधर आना जरा देखो एक स्वर्ग पानी का टाका है इसे पी भी सकते हैं अभी तक ऊपर ऊपर का लेंगे और पी सकते इधर पानी बॉटल पानी बॉटल पाणी बॉटल ओ भाई 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 त्याच्याकडे ना अजून पाणी बॉटल बॅग टाकलेले पुढे काढ ना गाइस अभी टॉप पे आ चुके हैं हम इधर बाली किला है पानी है और इधर नीचे खाई है पूरी इथे झाला भेळ करून घ्या झाला काढा बुट्टा बिट्ट साईला फुल घामा घुम पेपर 4 कापर होतील तिथं डायरेक्ट बसलं झाले नाही बेगडामध्ये योगेश भाई खाएगा चावी घाल ना चावी हे देवाने एवढे दात दिलेत चावा येलेत का अरे योगेश भाई सांगणार जाऊन दाखव नाही रिव्ह्यूचं विषय घ्यायला झाला पाहिजे मुंबईत होती प्रबुद्ध अरे आले नाही झाले कांदा कुठे कांदा माझा कांदा नाही येतो बघा बघा खायलाय काढून पडणार देवाने हात दिलेत कशाला दिलेत देवाने हात कांदा पाडाय कांदा पाडाय करा सुरुवात काय थंड वगैरे माहिले द्या रे तो झोपून घेतला कांटावर आपण काय जास्त नाही कांदा टमॅटो आणला हे नाही कसं प्रोफेशनल फोडलं तू काय करते फोडले त्याला महत्व दे तू बरोबर ना बरोबर फोड चुकलं माझं बघतो क्वालिटी एकदम तिकोनागड जय शिवराय माझं नाव सुजित मोळ मी तिकोना किल्ल्याचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम बघतो हा किल्ला दिसायला खूप छोटा आहे पण इतिहासामध्ये खूप असा महत्वाचा मानण्यात आलेला किल्ला आहे
हा किल्ला आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेहळणीचा किल्ला म्हणून महाराजांनी वापरला गेलेला किल्ला होता. हा किल्ला तसा जर बघितला तर इसवी सन 800 ते 1000 सालामधला किल्ला आहे. पण आपल्या भागामध्ये सगळ्यात अगोदर 1585 मध्ये निजामशाही आली. त्यावेळेस निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह यांनी हा किल्ला निजामशाहीत दाखल केला आणि या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं. पण त्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात घेतला आणि या किल्ल्याला वितंडगड असं नाव ठेवलं होतं. या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या 12 मावळांपैकी हे पवन मावळ आहे. या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षितेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकर यांना महाराजांनी या किल्ल्याची किल्लेदारी दिली होती. ते ज्यावेळेस या किल्ल्यावरती आले त्यांनी वरती एक वाडा बांधला आणि त्या वाड्यामध्ये राहून त्यांनी आजूबाजूच्या परिसराची निगराणी ठेवली. निगराणी म्हणजे काय की शत्रू कुठल्या भागातून येतो, कुठल्या भागात जाणार आहे, किती शत्रू आहेत, त्या शत्रूंना आपण कुठल्या खिंडीमध्ये अडवू शकतो, कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गनिमीकामीने लढू शकतो, हे त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी वापरलेला किल्ला होता. ह्या किल्ल्याचं एक विशेष म्हणजे जर वातावरण जर स्वच्छ असेल तर ह्या किल्ल्यावरनं आपण 120 ते 130 किलोमीटरचा एरिया हा नजरेमध्ये ठेवू शकतो. का तर या किल्ल्यावरून आपल्याला 8 किल्ले बघायला मिळतात. समोर लोहगड विसापूर आहे, ते समोरचे 2 डोंगर दिसतात बघा पाण्याच्या पलीकडे. पहिला वाला लोहगड आहे, दुसरा वाला विसापूर किल्ला आहे. पाठीमागच्या बुरुजावरती गेलो तर अंगठेसारखा तुंग किल्ला आहे, त्याच्या पलीकडल्या साईडला मोरगिरीचा किल्ला आहे. हे झाले पवन मावळामधले 4 किल्ले. आणि अजूनही वातावरण स्वच्छ झालं तर समोरची डोंगराची लाईन दिसते आपल्याला, हे हिरसर मावळ आहे, हिरडस मावळ आहे. तर त्या मावळातले आपल्याला राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे हे 8 किल्ले तिकोण्यावरून आपल्याला बघायला मिळतात. मग या 8ही किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला किल्ला होता. 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये जे मिर्झाराजे जयसिंगला महाराजांनी 23 किल्ले दिलेले होते, त्या 23 किल्ल्यांमध्ये हा किल्ला सुद्धा दिलेला होता. पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे येते हे आपल्याकडेच राहून गेले. जरी हा किल्ला 1657 ला आपल्या स्वराज्यात आलेला होता तरी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती आल्याची नोंद मिळत नाहीये. पण 1682 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावरती वास्तव्याला होते. त्या काळामध्ये औरंगजेबच्या कुठल्या तरी बायकोचा मुलगा हा अकबर तो आश्रयासाठी पवन मावळामध्ये आला होता. का तर त्याला औरंगजेबने त्याच्या राज्यातून हाकलून दिलेला होता. पण त्याला माहित होतं की आपल्याला कुठलाही राजा आश्रय देणार नाही, पण एकच राजा आश्रय देऊ शकतो, ते म्हणजे संभाजी महाराज. मग त्याला माहित झालं की संभाजी महाराज तिकोण्यावरती येईल. मग त्यांनी तिकोण्यावरनं एक पत्र पाठवलं की मला कुठला तरी किल्ला आश्रयासाठी द्या. तर संभाजी महाराजांनी 12 ऑगस्ट 1682 मध्ये तिकोना हा किल्ला अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपोआपच हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला. मग मराठ्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर 1818 मध्ये इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली. ही सगळ्यात शेवटची लढाई, सगळ्यात मोठी लढाई. तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. आता त्यावेळेस इंग्रजांचा एक अधिकारी होता कर्नल पॉटर मनुष्याने. तर त्याला माहित होतं की आपण किल्ल्यावरती जाऊन शनी मराठ्यांसमोर लढणं हे आपल्याला शक्य नाही. मग त्यांनी किल्ल्याच्या किल्ल्यांवरती सुरुंग आणि तोफा लावल्या आणि 1818च्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची पूर्ण नादुरुस्त करून टाकली. आता 1818च्या लढाईमध्ये 70% गडकिल्ल्यांचं नुकसान झालं तर झालं, पण राहिलेल्या 30%पैकी 20% हे आपण केलेलं आहे. आता तुम्ही म्हणता नाही कसं काय, तर आम्ही प्रत्येक पर्यटकांना हे सांगतो की किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाठणीवरती एक बॅग असते. बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं, खाण्याच्या वस्तू असतात. हे घाम फुटसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन जातो. पण किल्ल्यावरती गेल्यानंतर पहिलं नियोजन काय असतं आपलं, कोणी सांगू शकतं? पहिलं नियोजन असतं आपलं फोटो काढण्याचं. मग फोटो काढताना आपण कुठल्या वस्तूवरती उभे आहोत, कुठल्या भिंतीवरती उभे आहोत, कुठल्या बुरुजावरती उभे आहोत, आपण हे पाहत नाही. आपण काय पाहतो की आपला फोटो चांगला आला पाहिजे. पण फोटो काढताना ज्या भिंतीवरती, ज्या वास्तूवरती, बुरुजावरती उभे आहोत, त्या भिंतीचा दगड जर आपल्या पायाने खाली पडला तर तो परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचतो का? नाही. पण त्याच्या शेजारचा ढिला झालेला असला तर तो पाडण्यात पटायत झालेला आहोत.
असं फोटो काढण्याच्या नादांमध्ये कडांच्या वास्तूंवरती, भिंतींवरती, बुरुजांवरती चढून शनी एक एक दगड पाडून शनी आपणच त्या वास्तू जमीनदोस्त केलेल्या आहेत। फोटो वगैरे आल्यानंतर किल्ला फिरतो, किल्ल्यावरती कुठेतरी झाड बघतो, झाडाच्या सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसतो, जे काय बॅग मधलं आणलेलं हे सगळं पुढे काढतो। पण जेवण झाल्यानंतर ना जे पाण्याची बाटली भरलेली 1 किलो वजन आपण घाम फुटसपर्यंत वरती आणलेलं असतं, पण तीच रिकाम्या आले का क्रॅश करतो आणि किल्ल्यावरती फेकून देतो। प्लास्टिक, पत्रावळ्या, रॅपर्स हे जे काय आहे हे किल्ल्याच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये फेकतो आणि किल्ला उतरण्याच्या पाठीमागे लागतो। मग आम्ही एक पर्यटक लोकांना अशी विनंती करतो, जर किल्ल्यावरती तुम्ही येताना 1 किलो वजन आणू शकता तर रिकामे झालेलं 25 ग्राम खाली काय घेऊन जाऊ शकत नाहीये। जर पाण्याच्या बाटलीच्या ऐवजी आपण घरनं स्टीलचा ग्लास आणला तर तो किल्ल्यावरती फेकणार आहे का? नाही, का तर आपल्याला माहित आहे तो जर किल्ल्यावरती फेकला तर घरी संध्याकाळी जेवण मिळणार नाही। मग जशी आपण आपापल्या वस्तूंची काळजी घेतो तशी आपण या गडकिल्ल्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। आता ज्यांनी रक्ताचं पाणी करून शाने एवढे मोठे गडकिल्ले बांधले, इतिहास घडवला, असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही, पण आहे हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो। का तर आज आपण गडकिल्ले बघितलेले आहेत, पण आपल्या पुढच्या पिढीला बघायला मिळतील का नाही याचा आजही भरोसा नाहीये। आता आजही आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची पूर्ण बिकट अवस्था झालेली आहे। तर हे किल्ले वाचवण्याचा प्रयत्न, महाराजांचा इतिहास हा चिरंकाळ टिकवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय। तर माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपणही कुठल्या गड किल्ल्यांवरती गेलात, आपल्याकडनं कुठला गैरप्रकार होणार नाही, गडावरती कचरा होणार नाही किंवा आपल्यामुळे गडाचं कुठलं नुकसान होणार नाही, एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची। तर या तिकोना किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी त्या पवन मावळावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेहळणीचा किल्ला मनुष्याने वापरण्यात आलेला तिकोना किल्ला। जय शिवराय। ज्या टायमाला लोहगडवरती आपलं समजा ते सोनं ठेवलं गेलेलं होतं बरोबर, म्हणजे त्या टायमाला ते सोनं ठेवण्यामध्ये त्याच्या निगराणीमध्ये हा पण किल्ला ऍड झालेला होता त्याच्यामध्ये। कारण की मग आपल्याला असं बघायला भेटते की छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या वाटेने तिकडे गेले होते आणि तो सोन्याच्या म्हणजे माझ्या मते सोनं आपल्या लोहगडवरती ठेवलं गेलेलं होतं आणि ती लढाई आपल्या मेन मावळामध्ये झालेली होती, म्हणजे वडगाव मावळचा वगैरे जो परिसर होता आपला माजी शिंदेचा, त्या ठिकाणी लढाई झालेली होती। मग ते सोन्याचं वगैरे जे काय म्हणजे पसार होता सगळा तो तिकोनावरती पण ठेवण्यात आला होता? नाही सर, ते कसं होतं की ज्यावेळेस महाराजांनी दुसऱ्या वेळची संपत्ती आणली सुरतची ती त्या लोहगड किल्ल्यावरती ठेवली होती। लोहगड किल्ल्याला साधं कुलूप बसवलं, तिकोण्याला सोन्याचं कुलूप बसवलं आणि ह्या मार्गे राजगडवरती निघून गेले। का तर महाराजांना पण माहित होतं की आपल्या मावळांवरती कोणतरी फितुरा असणार आहे, कोणतरी मुघलांना ही बातमी पोहोचवणार आहे की तिकोण्याला सोन्याचं कुलूप आहे। तर तिकोण्याला सोन्याचं कुलूप बसवलं पण संपत्ती इथं नाही, लोहगडला संपत्ती सगळी ठेवली पण लोहगडला साधं कुलूप बसवलं। का बसवलं असं? का तर शत्रूंना ही जर बातमी कळाली की तिकोण्याला सोन्याचं कुलूप आहे तर सगळी संपत्ती कुठे? तिकोण्यावर। मग लोहगड हा शाबूत राहील आपला। मग झालं तसंच मुघलांना कळालं की तिकोण्याला सोन्याचं कुलूप आहे, लोहगडला साधं कुलूप आहे। मग मुघलांचा मोर्चा तिकोण्याकडे वळाला तर त्यावेळेस आपले मावळे पलीकडल्या घाटातून येऊन शाने ती संपत्ती सगळी घेतली आणि जुन्नर मार्गे तशी वाईला परत घेऊन गेले। चालत नाही आता सगळ्या रगेल होऊन आले तिकडे। एकदा तुमचं व्हायरल झालं हे वास होत्या म्हणलं लोक कमी करतात, बंद करतात। बरोबर, ज्या लोकांची वाईट भावना ते असं बंद करतील नाही करणार ते, त्यांना किती जरी सांगितलं प्रयत्न करून शाने आपण तर ते नालायकपणा करणार जाऊन शाने किल्ल्यावर, पण त्यांना वचक देणार आहे किंवा कोणतरी अडवणारा पाहिजे त्या किल्ल्यावर असं, तरच आपल्या महाराजांचे किल्ले खूप काय टिकतील काही वर्ष। बसू घेते सावले दादा। हो धन्यवाद। जय शिवराय। मेन मावळामध्ये झालेली होती, म्हणजे वडगाव मावळचा वगैरे जो परिसर होता आपला माजी शिंदेचा, त्या ठिकाणी लढाई झालेली होती। मग ते सोन्याचं वगैरे जे काय म्हणजे पसार होता सगळा तो तिकोनावरती पण ठेवण्यात आला होता? नाही सर, ते कसं होतं की ज्यावेळेस महाराजांनी दुसऱ्या वेळची संपत्ती आणली सुरतची ती त्या लोहगड किल्ल्यावरती ठेवली होती। लोहगड किल्ल्याला साधं कुलूप बसवलं, तिकोण्याला सोन्याचं कुलूप बसवलं आणि ह्या मार्गे राजगडवरती निघून गेले। का तर महाराजांना पण माहित होतं की आपल्या मावळांवरती कोणतरी फितुरा असणार आहे, कोणतरी मुघलांना ही बातमी पोहोचवणार आहे की तिकोण्याला सोन्याचं कुलूप आहे। तर तिकोण्याला सोन्याचं कुलूप बसवलं पण संपत्ती इथं नाही, लोहगडला संपत्ती सगळी ठेवली पण लोहगडला साधं कुलूप बसवलं। का बसवलं असं? का तर शत्रूंना ही जर बातमी कळाली की तिकोण्याला सोन्याचं कुलूप आहे तर सगळी संपत्ती कुठे? तिकोण्यावर। मग लोहगड हा शाबूत राहील आपला। मग झालं तसंच मुघलांना कळालं की तिकोण्याला सोन्याचं कुलूप आहे, लोहगडला साधं कुलूप आहे।
मग मुघलांचा मोर्चा तिकोण्याकडे वळाला. तर त्यावेळेस आपले मावळे पलीकडल्या घाटातून येऊन त्यांनी ती संपत्ती सगळी घेतली आणि जुन्नर मार्गे तशी वाईला परत घेऊन गेले. साईडला वाई मग हा पूर्ण सेंटर पॉइंट आहे. शत्रू कुठून येतो कुठून जातो त्यांच्यावरती ती नजर ठेवण्यासाठी वापरलेला हा किल्ला होता. दुसऱ्या वेळेची जी संपत्ती होती ती त्या लोहगड किल्ल्यावरती ठेवली होती. 12 टाक्यांमध्ये पाण्याची ती संपत्ती टाकून आपले मावळे राजगडावरती निघून गेलेले होते. आणि महादजी शिंदेची जी लढाई झाली ती त्यावेळेचीच झाली. आता मुघल परत पाठीमागे निघाले होते. मग त्यावेळेस वडगावमध्ये अडवलं मुघलांना आणि त्यावेळेस ती झाली लढाई मोठी झाली. गाईज इथे दादाने आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. आणि या प्रकारे आपण देखील गड किल्ल्यांची कशी काळजी घेतली पाहिजे याची उत्तम माहिती या दादाने दिलेली आहे. आणि तसेच दादा उत्तम काम करत आहेत. तो इथे किल्लेदार म्हणून काम करतोय. खरंच प्राऊड आहे. आजच्या काळात कोणी ना कोणी गड किल्ले सांभाळण्याचं काम घेते. प्रत्येक किल्ल्यावर कोणी ना कोणी असं असलंच पाहिजे. चला आपण गड किल्ला आता खाली उतरूया किल्ल्याला. आयला चले पटापट घे ना चुन्याचं घालायचं घे माहिती त्याची. माहिती सांगणार का तू? जे बांधकाम केलंय ना त्यामध्ये चुन्याचा वापर केलाय. चुना इथं पाटा घालता बारीक करतात आणि मग त्यामध्ये काही मिक्सचर असेल ते मिक्स करून ही माहिती तुम्ही ते बांधकाम केलंय. मग त्यांनी ही माहिती वाचू शकता. अरे जे सिमेंट आपण वापरतो ना त्या सिमेंटचे हा राईट. गड किल्ले बांध हे खास हो नाही सा मासा आहे. म्हटलं का असं वाटलं पाहिला केवढा मोठा मासा आहे तो. चल नाही ते येईल ते समुद्रात असतो. हो याला काय म्हणतात 70ची अक्कल मला 17चे भाव म्हणून तर तुला आम्ही घेऊन आलो. नाही तू आम्हाला घेऊन आला आलाच पाहिजे भाऊ. काय होतंय झटके नको येऊ. ते म्हणते मारुती मंदिर हनुमान मंदिर खायला का मग काय दोन कोण हो मी म्हणलं दुसराच आहे. मला अंदाज अरे साई सुंदरता कोणी फोन नसता केला. मी केला नसतो तर हाय केलंय तर हाय पाहिजे ना काय. मी काय म्हणते इथे बसून फोटो घ्या ना. आता आले अजून पार्किंगला म्हणजे गड अख्खा उतरले आपण खाली. आता 2 जण गेली पुढं 3 जण 2 जण ते पाहणार. पाऊस नाही जोरात चालले आपण चालले आता घरी. तर मित्रांनो आपण आलो आता घरी. तिकोनगर आपला फिरून झालाय तर आपण आता घरी आले. आता जरा पाऊस लागले अख्खे भिजले. हा बघा हेल्मेट मध्ये अख्खं भिजले गाडी पोचते. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला भेटेल चॅनल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा. बघा मला ते काय ना भाऊ माझा पण चॅनल प्रमोट करून दे. हा
भाऊच्या चॅनल डिस्क्रिप्शनला भेटेल. तुम्हाला तोच व्हिडिओ हिंदीमध्ये बघायला भेटेल माझ्या चॅनलवर. हा नाही तोच नाही, त्याचे वेगळा अँगल आहे, माझा वेगळा अँगल आहे. तर काय गोष्टी सिमिलर भेटतील. एखाद गोष्ट सिमिलर भेटेल. एखाद गोष्टी सिमिलर भेटेल कारण आमच्याकडे आता प्रॉपर कॅमेरे अवेलेबल नाही, त्याच्यामुळे होऊ शकतं सिमिलर थोडंफार, पण नाही प्रॉपर तसा व्हिडिओ वेगळा करायचा. ठीक आहे, तर तुम्ही सपोर्ट करा. दोघांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा. आता गाडी साफ करून घेतो आम्ही, गाडी वापरली आता पुढच्या व्लॉग मध्ये. चला. हा. Yeah.